यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 11th मॅथमॅटिक पार्ट 1 चं मित्रांनो आज आपण सेकंड चॅप्टर बघतोय, ट्रिग्नोमेट्री 1. तर यामधली एक्सरसाइज 2.1 आज आपण बघूयात. या अगोदर आपण पहिल्या चॅप्टरवर चर्चा केलेली आहे. तर एक्सरसाइज 2.1 या ठिकाणी समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे फॉर्म्युले जे आहेत ते आपण पहिले समजून घेऊयात. बघा, महत्त्वाचे फॉर्म्युले सूत्र आपल्याला माहिती आहे बाबा, सूत्रे कुठली, फॉर्म्युले कुठले आपण बघितलंय. तर साइन कॉस त्यांचे जे काही सुरुवातीला आपण बघा मागच्या वर्षी 10वीला जे काही फॉर्म्युले आपण अभ्यासले होते तर त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला आता करायचा आहे. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे जर का अशा प्रकारे एक ट्रायंगल असेल, हा आपल्याकडे आहे राईट अँगल ट्रायंगल, ABC त्याचं नाव आहे. कसा आहे ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी साइड हायपोटेनियस महान. तर हा आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर या राईट अँगल ट्रायंगलचा जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याकडे हा आहे हायपोटेनियस. ओके, आणि ही आहे समजा हा थीटा असेल तर हा झाला हायपोटेनियस, ही झाली अपोजिट साइड, ही झाली ऍडजसंट साइड. तर आपल्याला हे सगळे सूत्र माहिती आहेत, हे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत की बाबा साइन थीटा इज इक्वल टू, बघा हे सगळे फॉर्म्युले आपण मागच्या वर्षी अभ्यासलेले आहेत की साइन थीटाचा रेशो काय असतो बाबा, आपल्याकडे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मी शॉर्टकट मध्ये लिहितो. त्याच्यानंतर कॉस थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, ऍडजस्टिंग साइड अपॉन हायपोटेनियस. त्याच्यानंतर साइन कॉस नंतर टॅन थीटाचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं की बाबा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. आता या तिघांच्या अपोजिट आपल्याकडे कुठले फॉर्म्युले असतात? या तिघांच्याच अपोजिट वेगळे फॉर्म्युले असतात. एक असतो साइनच्या अपोजिट असतो कोसेकचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर कॉसच्या अपोजिट असतो सेकचा फॉर्म्युला आणि टॅनच्या अपोजिट असतो कॉटचा फॉर्म्युला. आता बाकी हे जे तीन फॉर्म्युले जे आहेत कोसेक, सेक आणि कॉटचे, हे कोणाचे अपोजिट असतात? साइन, कॉस आणि टॅनच्या. तर आपल्याला इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे की साइन, कॉस आणि टॅनच्या अपोजिट कोसेक, सेक आणि कॉट. साइनच्या अपोजिट कोसेक, कॉसच्या अपोजिट सेक आणि टॅनच्या अपोजिट कॉट. मग कोसेकच्या अपोजिट आपला साइन असतो, म्हणून साइन कोसेकचा फॉर्म्युला हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड, म्हणजे हायपोटेनियस वर गेला, अपोजिट साइड खाली आला. त्याचप्रमाणे सेक कोणाच्या उलटा असतं? कॉसच्या, म्हणून सेकचा फॉर्म्युला लिहिताना हायपोटेनियस वर गेला, ऍडजस्टिंग साइड खाली आली. टॅन थीटा, कॉट थीटाचा फॉर्म्युला टॅनच्या अपोजिट असतो. मग आपण काय केलं, ऍडजस्टिंग साइड गेली वर आणि अपोजिट साइड आली खाली. तर अशा पद्धतीने हे जरा फॉर्म्युले तुम्हाला नीट समजून घेतले पाहिजे. याच्यामध्ये फक्त एक लक्षात घ्यायचं की कोण कोणाच्या उलटा आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं साइनच्या अपोजिट असतो कोसेक, कॉसच्या अपोजिट असतो सेक, त्याच्यानंतर टॅनच्या अपोजिट असतो कॉट. या गोष्टी जर का तुम्हाला माहिती झाल्या की याच्या पुढे लय सोपा विषय. पुढचे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. पहिला फॉर्म्युला साइनचा, बघा साइन थीटाचा फॉर्म्युला काय येणार मला सांगा. साइनच्या अपोजिट कोण आहे? साइनच्या अपोजिट कोसेक असतंय, म्हणून साइनचा फॉर्म्युला 1 अपॉन कोसेक थीटा, बरोबर. त्याचप्रमाणे दुसरा कोसेक थीटाचा फॉर्म्युला काय आला, कोसेक कोणाच्या अपोजिट आहे? साइनच्या आहे, म्हणून कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. मित्रांनो हे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीयेत. पाठ केलं की वाट लागेल, पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं की साइनच्या अपोजिट कोसेक असतो, बरोबर. म्हणून साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. त्याचप्रमाणे कॉसचं तुम्ही सांगा काय येईल. कॉस आणि सेक एकमेकांच्या अपोजिट असतात, म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो तिसरा फॉर्म्युला की कॉस थीटा इज इक्वल टू, कॉस थीटा इज इक्वल टू कॉसच्या अपोजिट कोण आहे? सेक आहे, 1 अपॉन सेक थीटा. आणि त्याचबरोबर चौथा फॉर्म्युला सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. झालं. कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा पॉइंट आहे टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आला? टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा आणि त्याचबरोबर आपल्याकडे कॉट थीटा इज इक्वल टू आपल्याकडे आलं 1 अपॉन टॅन थीटा. तर अशा पद्धतीने हे 6 फॉर्म्युले पाठच करायचे नाही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की कोणाच्या उलट कोण असतं. साइनच्या उलटा कोसेक असतो, म्हणून साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. कॉस आणि सेक एकमेकांच्या अपोजिट असतात, म्हणून कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. त्याचबरोबर टॅन आणि कॉट एकमेकांच्या अपोजिट असतात, म्हणून टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा आणि कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. आता आणखी काही फॉर्म्युले बघा लक्षात घ्या. समजा जर मी असं केलं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा जर का मी लिहिलं तर मला माहिती आहे साइन थीटाचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, आणि कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असतो? ऍडजस्टिंग साइड अपॉन हायपोटेनियस. दोघांमधून हायपोटेनियस हायपोटेनियस कट झाला,
मग काय राहिलं अपोजिट साइड अपॉन ऍडजेसिंग साइड. आता अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड कोणाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड टॅन थिटाचा फॉर्म्युला इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे याचा अर्थ टॅन थिटाचा फॉर्म्युला काय येतो टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा आपल्याकडे टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे तो एकदम सिंपल आहे. ठीक आहे मग टॅन थिटाचा साइन अपॉन कॉस आहे तर कॉट थिटाचा फॉर्म्युला काय येणार आहे टॅन थिटा जर का साइन अपॉन कॉस असेल तर कॉट थिटाचा फॉर्म्युला काय टॅन आणि कॉट एकमेकांचे अपोजिट असतात. इथं जसं टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसिंग साइड होतं तसं कॉटचं आलं ऍडजेसिंग साइड वर गेला अपोजिट साइड खाली आला. त्याचप्रमाणे इथं कॉटचं येईल कॉस थिटा जाईल वरती आणि त्याच्यानंतर साइन थिटा येईल खाली. तर मित्रांनो सुरुवातीला आपण 10वीच्या वर्गामध्ये जे फॉर्म्युले आपण बघितले होते हे फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत. हे पाठ नाही करायचे लक्षात ठेवायचे. याच्यासोबत आणखी 3 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. एक आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि तिसरा फॉर्म्युला आहे कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. तर हे काही फॉर्म्युले समजून घ्या. मी सुरुवातीला बघा प्रॅक्टिस सेट 1.2.1 सुरू करण्याच्या अगोदर आपण काही महत्वाच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. तर कॉन्सेप्ट जर समजून घेतला तर आपल्याला तो प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज समजून घ्यायला सोपं पडेल. ठीक आहे याला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या याचा किंवा याला तुम्ही पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकताय. याच्यानंतर आपण आणखी काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी बघूयात. आता बघा पुढे काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत. पुढे काय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल. आता सर्कलच्या याच्यानुसार तुम्हाला काय फंक्शन्स नीट समजून घ्यायचे. मित्रांनो एक लक्षात घ्या आता समजा एक सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये बघा हा एक्स ऍक्सिस असतो आपला हा वाय ऍक्सिस असतो आणि या सर्कलची समजा रेडिएट 1 युनिट इतकी रेडियस घेतलेली किती 1 युनिट म्हणजे आर. समजा इथं अशा प्रकारे आपण याला एक केला आर आहे समजा इथं आर आहे रेडियस आहे. समजा इथं आपल्याकडे ओ आहे आणि इथं आपल्याकडे पी पॉइंट आहे. ओपी काय झाली रेडियस आहे आणि इथून एक परपेंडिक्युलर जर का मी टाकला आणि इथं नाव दिलं बी. ट्रायंगल काय झाला ओ बी आणि पी. ओबीपी हा एक राईट अँगल ट्रायंगल झाला. आता या ओबीपी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे जो ओबी जो आहे त्याला आपण एक्स म्हणू. का एक्स म्हणू ओबीची लेंथ एक्स असणार आहे कारण ती एक्स ऍक्सिस वरती आहे. तसंच बीपीची लेंथ काय असणार आहे बीपीची लेंथ बीपी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणून त्या बीपीच्या लेंथला मी वाय म्हणतो. आणि इथं समजा आपला थिटा आहे तर मला सांगा याच्यानुसार मी 3 फंक्शन जर काढायचा विचार केला. पहिली गोष्ट मी साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता याच्या अपोजिट साइड काय बाबा बीपी आहे ती आहे वाय. अपोजिट साइड आहे वाय आणि अपॉन हायपोटेनियस काय आर. ओके दुसरा पॉइंट कॉस थिटाचा फॉर्म्युला. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय येणार बाबा माझ्याकडं ऍडजस्टिंग साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट म्हणजे शेजारी कोणी ओबी एक्स आहे आणि ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड आहे एक्स आणि सॉरी ऍडजस्टंट साइड सॉरी इथे हा बरोबर एक्स आहे आणि हायपोटेनियस काय बाबा आर आहे. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला टॅन थिटाचा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय बाबा आपल्याकडे येणार आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड वाय आहे ऍडजस्टंट साइड एक्स आहे मग अपोजिट साइड वाय लिहिली ऍडजस्टंट साइड एक्स लिहिली. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आले. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की समजा जर का इफ जर का तुमच्याकडे इफ समजा तुमच्याकडं आर इज इक्वल टू जर का 1 असेल रेडियस 1 असेल 1 युनिट असेल तर हे फॉर्म्युला काय येईल वाय अपॉन आर. वाय अपॉन आर म्हणजे वाय अपॉन 1 इज इक्वल टू वाय. म्हणजे अशा वेळेस तुमच्याकडे साइन थिटाचा फॉर्म्युला काय येतो वाय येतो. लक्षात घ्या साइन थिटा इज इक्वल टू वाय. या जर का आपल्या प्रकारे अशा प्रकारे जर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस यावरती जर का आपल्याकडे हा सर्कल असेल तर इथे साइन थिटा इज इक्वल टू वाय. त्याचप्रमाणे इथं बघा एक्स अपॉन आर ची व्हॅल्यू 1 आहे. एक्स अपॉन 1 किती एक्स झालं देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू आपल्याकडे आला एक्स आणि टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. आता याच्या अपोजिट बाकीचे तुम्हाला माहिती आहे. आता याच्या अपोजिट तुम्ही बाकी काढाल बघा. चौथा पॉईंट कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय झाला बाबा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा असतो. कोसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनियस आर आहे अपॉन हे माहिती आहे तुम्हाला साइनच्या ऑपोजिट असतो वाय. आर ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 अपॉन वाय झाला. त्याचप्रमाणे पाचवा फॉर्म्युला काय बाबा सेक थिटा. सेक थिटा कोणाच्या अपोजिट असतो कोसेकच्या उलटा म्हणजे हायपोटेनियस अपॉन ऍडजस्टंट साइड. हायपोटेनियस आपल्याकडे आर आहे डिवायडेड बाय आपले ऍडजस्टंट साइड बाबा एक्स आहे आर अपॉन एक्स. आर ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 अपॉन एक्स आलं. त्याचप्रमाणे आपल्याकडं कॉट थिटाचा जो फॉर्म्युला आहे कॉट थिटाचा फॉर्म्युला काय बाबा ऍडजस्टंट साइड अपॉन
अपोजिट साईड, ऍडजस्टंट साईड एक्स, अपोजिट साईड वाय, म्हणजे एक्स अपॉन वाय वगैरे आपल्याकडे येतील. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते सर्कलच्या हेल्पने आता आपल्याला समजून घेतले पाहिजे. आता याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग विषय, याच्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे. या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही जोपर्यंत नीट समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस सेट जो आहे तो हा व्यवस्थित येणार नाही. आता इथे बघा, याच्यामध्ये आता आणखी एक गंमत लक्षात घ्या. समजा जर का मी इथं अशा प्रकारे असा इकडे काढला मी अँगल, समजा हा जो अँगल आहे मगाशी पलीकडे घेण्याच्या ऐवजी मी इथं घेतला अँगल, हा अँगल मी इथं घेतला, इथून एक परपेंडिक्युलर टाकला, इथं ट्रायंगल तयार झाला, इथं ओ आहे, इथं पी आहे, इथं बी आहे आपल्याकडे समजा, ओके, आणि हा आहे आपला थीटा. आता थीटाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आता मी ओबीला मी काय म्हणणार आहे, ओबीला मी म्हणणार एक्स म्हणणार, कारण ती एक्स ऍक्सिस वरती आहे, आणि बीपीला मी वाय म्हणणार. आता याच्यामध्ये गंमत आहे, इथं पहिल्या आपल्याकडे 4 क्वाड्रंट असतात. पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट, चौथा क्वाड्रंट, 4 क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर का तुम्ही बघितलं तर सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा एक्स हा निगेटिव्ह असतो, एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते आणि वाय ची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येते. म्हणून इथं जर तुम्ही विचार केला, समजा मी मगाशी म्हटलं साइन थिटाचा फॉर्म्युला काय येतो, मगाशी आपण बघितला वाय अपॉन आर येतो, बरोबर, वाय अपॉन आर, साइन थिटाचा फॉर्म्युला वाय अपॉन आर येतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस तुमच्याकडे आर आहे, झालं, वाय अपॉन आर आला. आणि आर ची व्हॅल्यू समजा 1 असेल तर आपल्याकडं साइन थिटा इज इक्वल टू तुम्ही वाय म्हणाल, ठीक आहे. आणि जर आता कॉस थिटाला तुम्ही काय म्हणणार, कॉस थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन आर असते, कॉस थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन आर, म्हणजे ही ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणजे तुमच्याकडे इथं निगेटिव्ह एक्स अपॉन आर असेल. आर ची व्हॅल्यू जर 1 असेल तर तुम्ही इथं म्हणाल की कॉस थिटा इज इक्वल टू निगेटिव्ह एक्स, बरोबर, अशा प्रकारे. म्हणजे इथं कॉस थिटा निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टँडर्ड मध्ये जर तुम्ही विचार केला या पहिल्या क्वाड्रंट मध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू तुमच्याकडे एक्स होती, पण इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुमची कॉस थिटाची व्हॅल्यू मायनस एक्स येणार, निगेटिव्ह येणार. इथे कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार तुमची, निगेटिव्ह एक्स येणार आहे, एवढं लक्षात घ्या. इथे कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह एक्स येणार आहे, ठीक आहे. पुढचा पॉईंट आपल्याकडे जर मी टॅन थिटाची व्हॅल्यू काढायला गेलं तर टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते, वाय अपॉन एक्स असते. एक्स ची व्हॅल्यू मायनस असते म्हणून मायनस वाय अपॉन एक्स तुम्ही असं म्हणू शकता. मध्ये इथं वाय अपॉन मायनस एक्स म्हणजेच मायनस वाय अपॉन एक्स ही झाली टॅन थिटाची हे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही पहिल्या जर फंक्शन मध्ये जर बघितलं, पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे फंक्शन्स जे असतात साइन कॉस टॅन सगळे ऑल पॉझिटिव्ह असतात, ओके. आणि इथं जर तुम्ही बघितलं इथे फक्त साइन पॉझिटिव्ह असतो, साइन पॉझिटिव्ह, आणि साइनच्या अपोजिट कोण असतो, कोसेक पॉझिटिव्ह असणार. कोसेकची व्हॅल्यू तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल, बाकी सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह मिळेल. इथं जर बघितलं तुम्ही टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल, बाकी सगळ्या निगेटिव्ह मिळणार आहे. इथे तुम्हाला कॉस आणि सेकची व्हॅल्यू तुम्हाला कॉस थिटा आणि सेक थिटाची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल, बाकी सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह मिळतील. तर एवढं फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठल्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, कुठल्या निगेटिव्ह असतात, त्याच्यासाठी एक छोटासा चार्ट आहे. तर तो हा चार्ट समजून घ्यायचा की पहिल्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला साइन पॉझिटिव्ह असेल आणि साइनच्या अपोजिट कोसेक असतो तो पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला टॅन पॉझिटिव्ह असणार आहे, टॅन पॉझिटिव्ह असणार, आणि टॅनच्या अपोजिट कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. चौथ्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला काय असणार आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला कॉस पॉझिटिव्ह असणार आहे आणि कॉसच्या अपोजिट सेक पॉझिटिव्ह असणार आहे, ठीक आहे. म्हणजे पहिल्या एक लक्षात घ्या, आता तुम्हाला नीट जरा समजून सांगतो. पहिल्या ह्याच्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, बरोबर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, साइन पॉझिटिव्ह. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे, टॅन पॉझिटिव्ह, ओके. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह. म्हणजे ऑल स्टुडंट टेक कॉफी, एवढं लक्षात घ्यायचं. ऑल स्टुडंट टेक कॉफी, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल म्हणजे सगळे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह. यस फॉर स्टुडंट फॉर यस फॉर स्टुडंट म्हणजे फक्त साइन पॉझिटिव्ह, आणि त्याच्या साइन आणि त्याच्या अपोजिट कोसेक असतो तो पॉझिटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टी फॉर टॅन पॉझिटिव्ह, आणि चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात. याचा आपण उपयोग नंतर ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेल, काय काळजी नका करू. आता इथे हा एक चार्ट आहे, हा टेबल आणि हा चार्ट जरा तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. हा टेबल ट्रिग्नोमेट्रीचा, याचा वापर आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना होणार आहे, त्याच्यामुळे हा चार्ट जरा नीट समजून घ्या, ठीक आहे. याचा वाटलं तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवा.
आता आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेट मधले काही एक्झाम्पल्स बघूयात. ओके, चला. तर आता बघा प्रॅक्टिस सेट मध्ये बघा पहिली गोष्ट, मी या पहिल्या क्वेश्चन मधले तुम्हाला काहीच एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करून देतो. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता इथं फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 0, 30, त्याच्यानंतर 45, 60. आता 0 म्हणजे बघा, तुम्ही जर विचार केला तर 0चे जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर काढायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी इथं काय करू शकतो बघा. आता माझ्याकडे समजा या ठिकाणी बघा, इथं आपल्याकडे ओ पॉइंट आहे, इथं समजा आपल्याकडे ओ पी आहे, बरं का, अँगल आपला 0चे. ओके, ओ पी आहे आणि समजा ओ ए हा अँगल आहे, समजा अँगल ए ओ ए 0 आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आहे बाबा, एक्स ची व्हॅल्यू काहीतरी मिळेल, 1 असेल. एक्स ची व्हॅल्यू 1 काय बघा, रेडियस आहे ओ, इथं आपण क्यू म्हणू, पी म्हणू, चला पी. ओके, याला पी म्हणू. एपी जी आहे ती तुमची रेडियस पण होणार आहे आणि इथं एक्स ची व्हॅल्यू आणि रेडियस कॉमन आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 असणार आणि आर इज इक्वल टू पण तुमच्याकडे 1 असणार. फक्त तुम्हाला वाय ची जी व्हॅल्यू आहे इथं 0 मिळणार आहे, वाय ची व्हॅल्यू 0 असणार आहे. मग यानुसार तुम्हाला जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायचे असेल तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, वाय अपॉन आर असतं, हे लक्षात घ्या. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतं, एक्स अपॉन आर असतं. त्याच्यानंतर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतं आपल्याकडं, वाय अपॉन एक्स असतं. त्याच्यानंतर कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं, कोसेक थिटा साइनच्या अपोजिट आर अपॉन वाय. त्याच्यानंतर सेक थिटा आपल्याकडे काय असतो, आर अपॉन एक्स. आणि त्याच्यानंतर परत आपल्याकडे टॅन थिटा जो आहे तो आपल्याकडे काय असणार आहे, टॅन थिटा सॉरी कॉट थिटा जो आहे आपल्याकडं एक्स अपॉन वाय असणार आहे. तर या सगळे फॉर्म्युले आपल्याला नीट समजून घ्यायचे, मगाशी मी सांगितले तसे. साइन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन आर, वाय ची व्हॅल्यू 0 आहे, अपॉन आर ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू किती 1 आहे, 0 अपॉन 1 आन्सर आलं 0. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, सॉरी इथं काहीतरी, हा एक्स ची व्हॅल्यू किती, हा एक्स ची व्हॅल्यू किती 1 आहे आणि आर ची पण व्हॅल्यू आहे 1 अपॉन 1 किती 1, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू तुमच्याकडे 1 आलं. कॉस 0 इथे म्हणून थिटाच्या ऐवजी 0 म्हणा सगळीकडे, कॉस 0. त्याच्यानंतर टॅनचा फॉर्म्युला काय, वाय अपॉन एक्स, वाय ची व्हॅल्यू आपल्याकडे किती बाबा 0 आहे, अपॉन एक्स ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे, 0 अपॉन 1 किती 0 आला. कोसेक इज इक्वल टू आर अपॉन वाय, आर ची व्हॅल्यू 1 आहे, वाय ची व्हॅल्यू 0 आहे, 0चा टेबल माहिती नसतो त्याच्यामुळे इथं तुमचं उत्तर येईल नॉट डिफाईन. सेक इज इक्वल टू आर अपॉन एक्स, आर ची व्हॅल्यू 1, एक्स ची व्हॅल्यू 1, 1 अपॉन 1 0. त्याच्यानंतर कॉट म्हणजे एक्स अपॉन वाय, एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे किती 1 आहे, वाय ची व्हॅल्यू 0, 1 अपॉन 0 नॉट डिफाईन्ड, कारण 0चा टेबल आपल्याकडे नसतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. पहिला क्वेश्चन एकदम सोपा आहे. आता दुसरा जो आहे कोसेक आणि कॉट नॉट डिफाईन्ड आहे, बाकी सगळं बरोबर आहे. आता दुसरा पॉईंट या ठिकाणी बघा, दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे जरा क्रिटिकली आपल्याला बघावं लागणार आहे. याच्यामध्ये 30 डिग्रीचा अँगल दिलाय बघा. आता इथं 30 डिग्रीचा अँगल मी असा काढतो, बरोबर. इथं नाव देतो ओ, त्याच्यानंतर इथं नाव देतो ए आणि इथं नाव देतो बी, बरोबर. इथं आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मला काय सांगितलंय, थिटा दिलाय 3, सॉरी थिटा किती दिलाय बाबा मला या ठिकाणी, थिटा दिलाय 30. आता इथं 30 डिग्रीचा हा, बरोबर, हा 30 डिग्रीचा आहे. आता मला एक सांगा, हा जो ट्रायंगल आहे ए बी ओ, या एबीओ ट्रायंगल मध्ये तुम्ही बघा एक अँगल 90 डिग्रीचा आहे, एक 30 डिग्रीचा आहे, मग हा पुढचा अँगल किती झाला 60 डिग्रीचा, बरोबर. मग एक 30चा आहे, एक 60चा, एक 90चा आहे. मग इथं 30, 60, 90 डिग्रीचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो, थेरम वापरू शकतो, बाय थेरम ऑफ 30 डिग्री, 30, 60, 90 डिग्री थेरम. मग इथं आपण म्हणू शकतो की बाबा इन ट्रायंगल बघा, आणि आपल्याकडे एओ जी आहे ती 1, रेडियस ही 1 गृहीत धरायची आपल्याला. इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे आर ची व्हॅल्यू होती 1, म्हणजे एओ इज इक्वल टू आपण म्हणू शकतो, त्याला आर म्हणू शकतो, इज इक्वल टू आपल्याकडे 1 म्हणा. ओके. ओबीला तुम्ही म्हणा एक्स, तिची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यानंतर एबी जी आहे तिला आपण वाय म्हणणार, एबी इज इक्वल टू वाय, ती व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये. आता बघा इन ट्रायंगल एओबी, इन ट्रायंगल एओबी आपल्याला या ट्रायंगल मध्ये काय दिसतंय, आपल्याला या ट्रायंगल मध्ये दिसतंय की बाबा अँगल ओ इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल ओ इज इक्वल टू 30 डिग्री, त्याच्यानंतर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल सी इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे, सॉरी अँगल ए इज इक्वल टू आपण म्हणू शकतो 60 डिग्री, बरोबर. मग आता इथं जर का एखाद्या ट्रायंगलचे अँगल्स 30, 60, 90 डिग्री मध्ये आहे, तर देअरफॉर आपण म्हणू शकतो बाय 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. मग 30, 60, 90 डिग्री थेरमच्या नुसार मग फॉर्म्युला कसा तयार होतो,
की साइड अपोजिट 30 डिग्री इज हाफ इंटू हायपोटेनियस आणि साइड अपोजिट 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनियस. मग आता आपण बघा साइड अपोजिट 30 डिग्री म्हणजे एबी. एबी इज इक्वल टू काय आलं, एबी जी साइड अपोजिट 30 डिग्री 1/2 इंटू हायपोटेनियस. 1/2 इंटू हायपोटेनियस काय एओ. 1/2 इंटू एओ आणि इज इक्वल टू 1/2 इंटू एओ ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे माझं आन्सर आलं 1/2 झालं. त्याच्यानंतर मला ओबी काढायचे. ओबी इज इक्वल टू काय बाबा, साइड अपोजिट 60 डिग्री. 60 डिग्री समोरची साइड काय असते, √3/2 इंटू हायपोटेनियस इंटू एओ इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस आहे 1 इज इक्वल टू √3/2. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही जाता नीट बघितलं तर देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, आपल्याकडे आर ची व्हॅल्यू आता 1 आहे बरोबर. आर ची व्हॅल्यू सगळीकडे 1 घ्यायची. एक्स ची व्हॅल्यू म्हणजे ओबी, एक्स इज इक्वल टू ओबी इज इक्वल टू √3/2 झालं. आणि जी वाय ची जी व्हॅल्यू आहे आपल्याकडं, वाय ची व्हॅल्यू काय, वाय म्हणजे एबी आणि एबी ची व्हॅल्यू आहे 1/2. ठीक आहे. आता या व्हॅल्यू घेऊन बाकी सगळं करायचं तुम्हाला. तर या सगळ्या व्हॅल्यू घेऊन साइन थिटा, कॉस थिटा या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ओके. आता याच्यावरून बघा पहिली गोष्ट साइन थिटा. साइन थिटा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, y/r. ओके, y/r. आता r ची व्हॅल्यू 1च असते. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं y जरी घेतलं, साइन थिटाची व्हॅल्यू काढताना नुसतं y जरी घेतलं तरी चालेल. साइन थिटा म्हणजे साइन 30 म्हणजे y बरोबर. पहिला साइन 30 घ्या इज इक्वल टू y आणि y ची व्हॅल्यू काय 1/2, साइन 30 ची 1/2 बरोबर. त्याच्यानंतर साइन 30 नंतर कॉस 30. कॉस 30 ची जी व्हॅल्यू आहे, कॉस 30 इज इक्वल टू एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू काय माझ्याकडं, एक्स ची व्हॅल्यू √3/2 झालं, √3/2. त्याच्यानंतर टॅन 30, टॅन 30 ची व्हॅल्यू काय असते बाबा माझ्याकडं, टॅन 30 जो आहे तो टॅन 30 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय असणार आहे, 1 एक्स y/x. y/x टॅनचा फॉर्म्युला y/x लक्षात घ्या, मगाशी सांगितलं होतं. आता y/x लिहिताना y ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे, y ची व्हॅल्यू आहे 1/2, x ची व्हॅल्यू √3/2. म्हणजे याचं 1/2 डिवायडेड बाय √3/2. 2 गेले म्हणजे काय आलं 1/√3. टॅन 30 ची व्हॅल्यू, टॅन 30 ची व्हॅल्यू आपल्याकडे आली, टॅन 30 इज इक्वल टू 1/√3. ओके, 1/√3. त्याच्यानंतर मग आपल्याकडे टॅन 30 च्या व्हॅल्यू नंतर आपण पुढची व्हॅल्यू काढू शकतो. टॅन 30 नंतर मला काय झालं, आता कोसेक, कोसेकचा फॉर्म्युला कोसेक, कोसेक इज इक्वल टू काय झाला 1/y बरोबर. आता मला सांगा 1/y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1/2 आहे, 1/2. आता 1/2 च्या उलटे काय झाले 2 झाले, म्हणून आपल्याकडे कोसेक थिटा इज इक्वल टू किती आलं 2 आलं, कोसेक थिटाचे 2 आले. आता त्याच्यानंतर याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता, सेक थिटा काढू शकता. तर मी बाकी इथं काही गोष्टी रफ करतो, इथं लिहितो चला सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1/x असणार. 1/x ची व्हॅल्यू √3/2, √3/2 आणि √3/2 च्या उलटे झाले 2 गेला वर, √3 आले खाली. म्हणजे सेक थिटा, सेक थिटा म्हणजे सेक 30, सेक 30 ची व्हॅल्यू 2/√3 आली. याचप्रमाणे आता कोण राहिलं बाबा, कॉट राहिला. कॉटची व्हॅल्यू इथं काढू. कॉट 30, कॉट 30 ची व्हॅल्यू काय आहे बाबा आपल्याकडे x/y येणार, x/y. x ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, x ची जी व्हॅल्यू काय आली होती √3/2, √3/2 डिवायडेड बाय y ची व्हॅल्यू आपल्याकडे 1/2. 2 गेला, काय राहिला फक्त राहिला √3. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवायचा आहे. थोडासा किचकट वाटला असेल परंतु अतिशय महत्वाचा आहे. आता आपण काय करूयात, या टाईपचा मी तुम्हाला एकच क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. बाकी इतर जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके, बाकी सगळे प्रश्न मी डिटेलमध्ये घेतो, फक्त या प्रश्नामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, हे जरा तुम्ही ट्राय करा, नंतर आपण रिव्हिजनच्या टायमाला घेऊयात. आता स्टेट द साइन ऑफ. आता या ठिकाणी बघा आपल्याला साइन काढायचे, यांच्या सगळ्यांच्या साइन लिहायचे, साइन काढायचे बाबा. साइन हा जो टॅन 380 जो आहे तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल बघा, लक्षात घ्या. पहिली गोष्ट टॅन 380. आता टॅन 380 चा जर विचार केला, 380 म्हणजे काय झालं, 380 इज इक्वल टू 360 प्लस 20. ओके, आता याचा अर्थ हे दोघे जण जे आहेत ना को टर्मिनल आहेत. कुठले 380 आणि 320. देअरफॉर आपण तुम्ही लिहू शकतो, देअरफॉर 380 डिग्री अँड 20 डिग्री आर को टर्मिनल.
को टर्मिनल अँगल्स. ओके, आता हे दोघे जण को टर्मिनल अँगल आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं याचे जे साईन आहे 380 चे साईन आणि 20 डिग्रीचे साईन सेम असणार आहे. ओके, आता देअरफॉर आपण काय करू, देअरफॉर आपण या ठिकाणी म्हणूयात साइन ऑफ, आपल्याला काय लिहायचं साइन ऑफ tan 20. आता tan 20 चं जर तुम्हाला साइन ऑफ इज इक्वल टू साइन ऑफ tan 360, त्याच्यामुळे 380, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं 380 आणि tan 20 आणि tan 380 दोघांचे साइन सेम असणार आहे. आता 20 डिग्री जो आहे तो कशामध्ये, 20 डिग्री हा जो अँगल आहे हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये येतो. ओके, 20 डिग्री लीज इन फर्स्ट क्वाड्रंट, पहिल्या क्वाड्रंट मध्ये, आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, ऑल रेशो पॉझिटिव्ह. देअरफॉर तुम्ही म्हणू शकता tan 20 डिग्री इज पॉझिटिव्ह. मग आता tan 20 पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ देअरफॉर tan 380 सुद्धा काय झाला तुमच्याकडे, 380 सुद्धा इज पॉझिटिव्ह. ओके, मग त्याच्यामुळे हा सुद्धा झाला तुमचा पॉझिटिव्ह. तुम्हाला याचा सुद्धा पॉझिटिव्ह, हा सुद्धा तुमच्याकडे झाला पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, याचं उत्तर काढायचं होतं, म्हणजे 380 डिग्री जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर कॉट 230 चा जर विचार केला, कॉट काय बाबा 230 डिग्री, याचा जर आपण विचार केला तर आता 230 म्हणजे काय असतो बाबा, 360 मधून किती मायनस केल्यानंतर, सॉरी 230 जो डिग्रीचा जो अँगल आहे हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो बघा, 230 कशामध्ये येतो, 230 जो आहे 180 पेक्षा 230 मोठा आहे, आणि तो जो आहे 270 पेक्षा लहान आहे, म्हणजे 230 हा जो अँगल आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. देअरफॉर तुम्ही लिहू शकता की 230 लिज इन थर्ड क्वाड्रंट. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो, मी तुम्हाला म्हटलं कॉट आहे. थर्ड क्वाड्रंट जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं बघा, ऑल स्टुडंट टेक कॉफी, एवढं लक्षात घ्यायचं, ऑल स्टुडंट टेक कॉफी. पहिल्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये एस फॉर साइन पॉझिटिव्ह, आणि तिसऱ्यामध्ये काय टी फॉर टॅन आणि टॅन थिटा, आणि त्याच्या अपोजिट कोण असतो, कॉट थिटा पॉझिटिव्ह. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, तिसऱ्यामध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे कॉट हा पॉझिटिव्ह असणार आहे. देअरफॉर तुम्ही म्हणू शकता कॉट 230 इज पॉझिटिव्ह. याचा जो रेशो आहे पॉझिटिव्ह असणार आहे, हा जो फंक्शन आहे तो पॉझिटिव्ह असणार. अशा पद्धतीनं सेक 468 चं सुद्धा तुम्हाला असंच काढायचं आहे. 468 म्हणजे काय, 360 प्लस किती, हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्याचं उत्तर काढू शकताय. ओके, तर याच पद्धतीने आपल्याला हा पुढचा प्रश्न आहे त्याचं नेमकं काय येतं फंक्शन, ते तुम्ही तुमच्या लेवलला काढायचा प्रयत्न करा. ओके, चला आता आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चन्सकडे. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे. तर प्रत्येक टाईपचे आपण क्वेश्चन बघू, कारण प्रॅक्टिस सेट हा खूप मोठा असतो, त्याच्यातले सगळे क्वेश्चन घ्यायला थोडीशी गडबड होते. आता इथे बघा, स्टेट द साइन ऑफ कॉस 4 रेडियन, याचे साइन आपल्याला काढायचे आहे, आणि त्याचबरोबर कॉस 4 रेडियन सोबत आपल्याला कोणाचे साइन काढायचे, दुसरे कॉस 4 रेडियन आणि आपल्याला कॉस 4 डिग्री, या दोघांचे साइन आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. आता एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याकडं बघा साधारणतः बघा कॉस 4 रेडियनचा आपण विचार करू, कॉस 4 रेडियन हा जो आहे ना, हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, आणि कॉस 4 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये. आता कॉस 4 डिग्रीचा जर तुम्ही विचार केला तर हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे. पहिली गोष्ट बघा लक्षात घ्या, पहिला चला आपण कॉस 4 ठीक आहे, कॉस 4 रेडियनच बघू. चला आता आपल्याला माहिती आहे 4 रेडियनचं डिग्री मध्ये करायचं, डिग्री मध्ये करत असताना मी काय करणार, 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करणार, तर ते काय होणार आहे डिग्रीमध्ये, रेडियनचं डिग्रीमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. बघा आता 4 इंटू 180 आणि पायची व्हॅल्यू असते 22 अपॉन 7 जाईल वर, मग आपल्याकडे काय आलं 4 इंटू 180 इंटू 7 अपॉन आपल्याकडे हा 22 आला. आता 4 आणि 22 ला 2 ने डिवाइड करा, 2 1 जा 2, किंवा इथं 4 ला जसं तसं ठेवा, 180 ला चला मल्टिप्लाय करा, जरा बरं पडेल आपल्याला कॅल्क्युलेशन करायला. 180 ला जर का मी हे केलं बघा, 22 1 जा 20, 2 1 जा 2, 2 1 जा 2, आणि 180 चे हाफ झाले 90. मग आता इथं कॅल्क्युलेशन करा की 4 इंटू बघा बरं का, इथं काय आलं आपल्याकडं, वरती आलं 4 इंटू
9 7 जा 63 360 630 डिवायडेड बाय 11. आता लक्षात घ्या इथे बघा 630 इंटू 4 करा, काय होतं बघा 4 0 जा 0 4 3 जा 12 वर आला एक 6 4 जा 24 आणि एक झाला 25. परत एकदा बघा 4 0 0 4 3 12 2 हातच्याला आला एक 4 6 24 आणि 25 2520. माझ्याकडे आन्सर आलं 2520 डिवायडेड बाय 11. आता 2520 ला आपण 11 ने डिवाइड करू. 11 ने डिवाइड केल्यावर आपल्याकडे आन्सर येतं 11 2 जा 22. इथं आपल्याकडे 3 आले वरून आले 2. परत बघा 11 2 जा 22 32 मधून 22 गेले 10 वरून आले 0. परत 11 9 जा 99 11 9 जा 99 1 आला एक 0 घेतला एक पॉइंट घेतला बरोबर. मग परत 11 0 जा 0 आणि नंतर मग इथं परत 1 2 0 आणि 11 9 जा म्हणजे किती आलं 229.9 डिग्री. म्हणजे आपल्याकडे काय झालं 229.09 डिग्री हे झालं. ओके. मग आता हा जो अँगल आहे हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, हा जो आहे तो 1/3 क्वाड्रंट मध्ये येतो बघा. 180 पेक्षा हा जो आहे 229.09 डिग्री मोठा आहे आणि 270 डिग्री पेक्षा लहान आहे. याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता 229.09 डिग्री लिज इन कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, थर्ड क्वाड्रंट. कशामध्ये येणार आहे तो, थर्ड क्वाड्रंट. आता मला सांगा थर्ड क्वाड्रंट मध्ये जो कॉस आहे हा पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह. बघा थर्ड क्वाड्रंट मध्ये जर बघितलं तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण मगाशीच बघितलं कॉट आणि टॅन हे दोघे जणच पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो देअरफॉर कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. ओके, कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. आणि तुम्ही जर आता कॉस 4 डिग्री जो आहे तो काय इज पॉझिटिव्ह आहे, कारण हा कॉस 4 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह येतात. याचा अर्थ कॉस 4 डिग्री इज पॉझिटिव्ह आणि कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. मग कोण मोठा असणार आहे, कॉस 4 रेडियन मोठा असणार आहे का कॉस 4 डिग्री मोठा आहे. जो निगेटिव्ह मध्ये असतो तो लहान असतो. याचा अर्थ तुमच्याकडे कॉस 4 डिग्री हा मोठा असणार आहे. म्हणजे कॉस 4 रेडियन इज स्मॉलर दॅन कॉस 4 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येऊ शकतं. ठीक आहे. आता आपण पुढचा बघूयात क्वेश्चन. यस, हे झालं तर हे एकदम इझी होतं तिसरा प्रश्न. आता आपण पुढच्या आपल्या चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. चला, चौथा प्रश्न बघा. या चौथ्या प्रश्नात काय दिलंय इथे बघा. आपल्याला म्हटलंय की स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लिज इफ. बघा आता मला सांगा इथे डायरेक्ट उत्तर बघा. साइन थीटा, पहिला जो प्रश्न आहे काय दिलाय, साइन थीटा इज स्मॉलर दॅन 0. साइन थीटाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे. देअरफॉर साइन थीटा इज निगेटिव्ह. साइन थीटा इज निगेटिव्ह आहे. ओके. आणि त्याच्यानंतर टॅन थीटा बघा आपल्याला काय दिलं, टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर टॅन थीटा इज पॉझिटिव्ह. आता मला सांगा टॅन थीटा दोन ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये तर सगळे पॉझिटिव्ह आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थीटा पॉझिटिव्ह असतो. आणि साइन थीटा जो आहे तो निगेटिव्ह कुठं असतोय, पहिल्या ह्याच्यात पॉझिटिव्ह असतो. पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि बाकी इतर सगळ्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, पण तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये हा निगेटिव्ह असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणू शकतो तुम्ही की थीटा लिज इन थर्ड क्वाड्रंट. म्हणजे इथं काय बाबा थर्ड क्वाड्रंट मध्ये, कारण टॅन थीटा हा थर्ड क्वाड्रंट मध्येच आपल्याला पॉझिटिव्ह असल्याचं बघायला मिळतं. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं कॉस थीटा जो आहे आपल्याकडं इज स्मॉलर दॅन 0. म्हणजे कॉस थीटा 0 पेक्षा लहान आहे. म्हणजे कॉस थीटा तुमचा निगेटिव्ह आहे. कॉस थीटा इज निगेटिव्ह. ओके. आणि टॅन थीटा जो आहे आपल्याकडं, टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. मग आपल्याकडे इथं काय दिलंय बाबा, टॅन थीटा जो आहे, टॅन थीटा इज पॉझिटिव्ह. तर टॅन थीटा पॉझिटिव्ह आहे, 0 पेक्षा मोठा आहे. टॅन थीटा पॉझिटिव्ह आणि कॉस थीटा निगेटिव्ह कुठं असतो, हा पण थर्ड क्वाड्रंट मध्ये. कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला कॉस थीटा पॉझिटिव्ह मिळतो आणि टॅन थीटा निगेटिव्ह मिळतो. म्हणून तुम्ही लिहू शकता थीटा लिज इन थर्ड क्वाड्रंट. दोघांचं उत्तर सेम आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे बघता येईल. तर जास्त काय एवढा काळजी करायची गरज नाहीये, सोपे सोपे प्रश्न असतात. ओके. पुढचे बघा, पुढचा पॉइंट. आता हे जे पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी
तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत. बघा तुम्हाला जो मी टेबल बघा, सगळ्यात पहिली गोष्ट टेबल जो तुम्हाला सगळ्यात पहिला मी तुम्हाला दिला होता टेबल, तो टेबल तुम्हाला माहिती पाहिजे. बघा त्या टेबलमध्ये बघा एक लक्षात घ्या, साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री आणि त्याच्यानंतर प्लस टॅन 180. आता या व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही हा क्वेश्चन अजिबात सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला या व्हॅल्यू माहिती पाहिजे. आता इथे बघा पहिली गोष्ट, साइन 30 ची व्हॅल्यू काय असते 1/2, कॉस 45 ची व्हॅल्यू असते 1/√2 बरोबर, आणि टॅन 180 ची व्हॅल्यू आपल्याकडे असते 0 असते बरोबर. चेक करू एकदा, टॅन 180 ची व्हॅल्यू आपल्याकडे असते 0. तर या व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये टाकल्या. आता बघा कॅल्क्युलेशन, 1/2 प्लस 1/√2, 0 घ्यायची गरज नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन, √2 × 1 झाले √2 प्लस 2 × 1 झाले 2 डिवायडेड बाय 2 × √2 2√2. आता पुढे बघा, या दोघांमधून तुम्ही √2 कॉमन काढू शकता, एवढे लिहिलं तरी चालेल. पण √2 जर तुम्ही कॉमन काढला तर बघा हा √2 बाहेर आला, 1 राहिला. 2 म्हणजे काय असतं, √2 × √2, त्याच्यातला एक √2 बाहेर आला, फक्त राहिला √2 आणि डिवायडेड आपल्याकडे 2√2, याच्यातला √2 गेला, म्हणजे माझ्याकडे काय राहिलं 1 प्लस √2 डिवायडेड बाय 2, हे माझ्याकडे उत्तर राहिलं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. एकदम इझी आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. पण त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला हे सगळे फंक्शन्स माहिती पाहिजे. तो टेबल जो मी तुम्हाला सगळ्यात आधी दिलाय तो जरा नीट समजून घ्या. दुसरा बघा याच्यातला क्वेश्चन आहे, कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री आणि त्याच्यानंतर प्लस टॅन 0. बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या, कॉसेक 45 कॉस 45 ची व्हॅल्यू किती असते आपल्याकडे, कोसेक साइनच्या अपोजिट असतो. साइनची व्हॅल्यू 1/√2, कोसेकची किती असते √2. मग इथं मी म्हणतो बाबा √2 प्लस कॉट 45 ची जी व्हॅल्यू आहे ती असते 1 आणि प्लस आपल्याकडे टॅन 0 ची व्हॅल्यू असते 0. म्हणजे माझ्याकडे एवढंच आन्सर येईल, √2 प्लस 1 एवढं लिहिलं तरी चालेल, संपला विषय, एवढंच उत्तर आहे. तिसरा जो प्रश्न आहे आपल्याकडं, तिसऱ्यामध्ये दिलेले साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री आणि प्लस टॅन 360. ओके, आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, इथे आपल्याकडे साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2, कॉस 45 ची व्हॅल्यू आपल्याकडे येते 1/√2 आणि टॅन 360 ची व्हॅल्यू आपल्याकडे येणार आहे, जी व्हॅल्यू आपल्याकडे टॅन 0 ची असते तीच कदाचित टॅन हो इथं जरा मल्टिप्लिकेशन वाटतं सगळीकडे, एक मिनिट, सगळीकडे मल्टिप्लिकेशन, आपण इथं मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन आणि इथं मल्टिप्लिकेशन बघा, 1/2 × 1/√2 इंटू टॅन 360 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे असते 0. टॅन 360 ची व्हॅल्यू 0, सगळ्यांना 0 ने मल्टिप्लाय केला, माझ्याकडे आन्सर आला 0. तर अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. फक्त तुम्हाला काय पाहिजे, या व्हॅल्यू माहिती पाहिजे. हे सगळा तो टेबल मी तुम्हाला सगळ्यात आधी जो दिलाय तो एकदा पाठ करून घ्या. तो जर नाही पाठ केला, नाही समजून घेतला तर गडबड आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या, याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. ओके, येस, चला बघा पुढचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय की फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर पास थ्रू पॉइंट 3 आणि -4. 3 आणि -4 यांच्यामधून जर का टर्मिनल आर जात असेल तर आपल्याला ते सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला काढायचे आहेत. आणि ते कसे काढायचे आहेत, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपल्याकडे हा सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये आपल्याकडे आहे एक्स ऍक्सिस आहे आणि हा आपल्याकडे आहे वाय ऍक्सिस. आता याच्यामध्ये तुमचा जो टर्मिनल आर्म जी आहे ती 3 आणि -4 या पॉइंट मधून जाते. 3 आणि -4, एक्सचा 3 आहे आणि -4 कोणाचा आहे, वायचा आहे. एक्सचा 3 -4 वायचा, म्हणजे ती जी तुमची टर्मिनल आर्म आहे ती इथून जाणार तुमची. इथे तुमचा समजा एखादा पॉइंट असेल पी, ज्याचे कोऑर्डिनेट असतील 3 आणि -4. ओके, आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं, इथे जर का इथे तुम्ही परपेंडिक्युलर टाका किंवा तुम्ही इथून असा परपेंडिक्युलर टाका, काय फरक पडत नाही. ओके, आता याला आपण म्हणू एम, याला आपण म्हणू ओ आणि याला आपण म्हटलं पी. इथं मी समजा 90 डिग्रीचा एक घेतला. आता लक्षात घ्या, इथं एक्स ची व्हॅल्यू, या जर तुम्ही डायग्राम मध्ये जर नीट पाहिलं तर या डायग्राम मध्ये बघा, इन ट्रायंगल OMP, बघा इन ट्रायंगल OMP याच्यामध्ये जर बघितलं तर या OMP मध्ये आपल्याकडे ही जी OM आहे, OM म्हणजे एक्स आहे, OM म्हणजे एक्स. बघा OM इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू, किंवा त्याला आपण असं म्हणा, एक्स इज इक्वल टू OM इज इक्वल टू किती बाबा तुमच्याकडे आहे 3, OM 3 असणार आहे.
एक्सची व्हॅल्यू म्हणजे पहिला जो कोऑर्डिनेट असतो तो एक्सचा आणि दुसरा जो आहे तो वायचा असतो, इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर वाय इज इक्वल टू ओएम झाला आता एमपी इज इक्वल टू तुमच्याकडे -4. वायची व्हॅल्यू -4 आहे. आता मला आर ची व्हॅल्यू काढायची. तर आर ची व्हॅल्यू मी कशी काढणार? एकदम सोपं आहे. आर ची व्हॅल्यू काढण्यासाठी इथे बघा तुम्ही पायथागोरसचे जे प्रमेय, राईट अँगल ट्रायंगल आहे, आर ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ती काय असते? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर, म्हणजे आर चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स चा स्क्वेअर प्लस वाय चा स्क्वेअर असं असतं. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, किंवा आर इज इक्वल टू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स 3 आहे, वाय -5 आहे, -4 आहे. म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस -4 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, -4 चा स्क्वेअर 16. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. याचा अर्थ आर इज इक्वल टू किती आली? 5. आर ची व्हॅल्यू ही कधी पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह अजिबात घ्यायची नाही. आता बाकी सगळ्या व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय. बघा पहिला साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? वाय अपॉन आर, बरोबर? साइन थिटा वाय अपॉन आर. दुसरा आपल्याकडे असतो कॉस थिटा. कॉस थिटा काय बाबा? एक्स अपॉन आर. तिसरा आपल्याकडे असतो टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय? वाय अपॉन एक्स. हे सगळे माहिती करून घ्या. चौथा काय बाबा? कोसेक थिटा. कोसेक कोणाच्या उलटा असतो? साइनच्या. वाय अपॉन आरच्या उलटा आर अपॉन वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा पॉइंट झाला आपल्याकडे सेक थिटा. सेक थिटा कोणाच्या उलटा असतो? कॉसच्या. आर अपॉन एक्स. आर अपॉन एक्स. आणि त्याच्यानंतर सहावा जो आपल्याकडे आहे कॉट थिटा. कॉट थिटा किती असणार आपल्याकडं? एक्स अपॉन वाय असणार. ठीक आहे. आता या सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या. पहिला काय? वाय अपॉन आर. वाय ची व्हॅल्यू किती बाबा आपल्याकडे? -4. आर ची व्हॅल्यू 5 आहे. -4 अपॉन 5. इथं झालं -4 अपॉन 5. त्याच्यानंतर कॉस थिटा म्हणजे एक्स अपॉन आर. एक्स ची व्हॅल्यू 3 आहे, आर ची व्हॅल्यू 5 आहे. मग इथं लिहायचं 3 अपॉन 5. त्याच्यानंतर वाय अपॉन एक्स. टॅन थिटा बरोबर वाय अपॉन एक्स. वाय -4, एक्स आहे 3. मग इथं लिहायचं -4 अपॉन 3. झालं. त्याच्यानंतर सेक कोसेक काय? आर अपॉन वाय. आर ची व्हॅल्यू 5, वाय ची व्हॅल्यू किती? -4. 5 अपॉन -4. इथं लिहायचं 5 अपॉन -4. सेक काय आहे बाबा? आर अपॉन एक्स आहे. आर ची व्हॅल्यू 5, एक्स ची व्हॅल्यू आहे 3. 5 अपॉन 3. 5 अपॉन 3. आणि कॉट म्हणजे एक्स अपॉन वाय. एक्स ची व्हॅल्यू किती? 3, वाय ची व्हॅल्यू -4. 3 अपॉन -4. 3 अपॉन -4. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. चला याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण बघू. ओके. 7, 8, 9 असे 2-3 प्रश्न आहेत तर ते कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हा, आता याच्यामध्ये कसं आहे, या प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं तर कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 13 आणि थिटा लिज इन तुमच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. थिटा काय हवा? तुमचा पहिल्या क्वाड्रंट मध्ये. पहिल्या क्वाड्रंट म्हणजे इथं तुमचे सगळे फंक्शन जे आहेत ते कसे असणार? तुमचे सगळे फंक्शन पॉझिटिव्ह असणार. कॉस थिटा दिलाय, त्याच्यावरून या सगळ्या गोष्टी मला इथं काढायच्या आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण फटाफट काढूयात. बघा या ठिकाणी बघा, कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 13. आता कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो? एक्स अपॉन आर असतो, बरोबर? याचा अर्थ माझ्याकडे इथं एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 12 आहे. आर ची व्हॅल्यू माझ्याकडे 13 आहे. मला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर? वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो? आर स्क्वेअर इज इक्वल टू, मगाशी बघितलं, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण कोणाची व्हॅल्यू काढा? वाय ची व्हॅल्यू काढा. आणि वाय ची व्हॅल्यू काढली की हे साइन आणि कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू काढा. कॉस आहे, साइन आणि टॅनची व्हॅल्यू काढा. त्या व्हॅल्यू काढल्या की तुमचं उत्तर बाकी येईल. बघा एकदम सिंपल आहे. आर स्क्वेअर, आर किती? 13 आहे. 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू 12 आहे. 12 चा स्क्वेअर प्लस वाय ची व्हॅल्यू माहिती नाही. 13 चा स्क्वेअर किती आला बाबा? 13 चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 12 चा स्क्वेअर 144 प्लस वाय स्क्वेअर आपल्या जागेवर 144 प्लस इकडे आले मायनस 169 मायनस 144 इज इक्वल टू वाय चा स्क्वेअर. म्हणजे माझ्याकडे आता वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 169 मधून 144 गेले 25 आले. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25, वाय इज इक्वल टू आपल्याकडे आले 5. वाय ची व्हॅल्यू 5. आता याच्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो काय? साइन. हा, पहिला क्वेश्चन काढण्याच्या अगोदर मला साइन आणि टॅनच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. ओके, साइन आणि टॅनच्याच काढायच्या, त्यांचीच गरज आहे. पहिले बघा साइनची व्हॅल्यू. साइन थिटा, साइनची व्हॅल्यू काय असते? वाय अपॉन एक्स असते, वाय अपॉन आर असते. बरं, वाय ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडं? वाय ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली? 5 आणि आर ची व्हॅल्यू 13. मग इथे लिहा 5 अपॉन 13. आणि टॅनचा फॉर्म्युला, टॅन ची व्हॅल्यू काय असते? वाय अपॉन एक्स असते, बरोबर? वाय ची व्हॅल्यू आहे 5 आणि अपॉन एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे
12. ठीक आहे. आता याच्या आधारावरती बाकी सगळे रेशो आपण आता काढत बसूयात. याच्या आधारावर माझा पहिला जो रेशो आहे तो काय, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा आता काय करायचं इथे एक लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा, साइनची व्हॅल्यू 5/13, 5/13 चा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कॉसची व्हॅल्यू 12/13, मग इथे लिहा 12/13 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा किती 5/13 इंटू कॉस थिटा आपल्याकडे किती गेला, कॉस थिटा कुठे गेला आपल्याकडे, कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे 12/13. ठीक आहे, 12/13. चला आता बघा पुढे काय येईल, इज इक्वल टू इथे काय येईल 5/13, 5 चा स्क्वेअर 25, 13 चा स्क्वेअर 169 मायनस आपल्याकडं 12 चा स्क्वेअर 144 आणि डिवायडेड बाय 13 चा स्क्वेअर 169 आलं, डिवायडेड बाय 2 इंटू बघा 2 इंटू 5 इंटू 12. बघा आता 2 इंटू 5 किती झालं बाबा, 2 इंटू 5 10, 10 इंटू 12 120 डिवायडेड बाय 13 इंटू 13 169. आता वरती बघा डिनॉमिनेटर 169 कॉमन आहे, एकदाच लिहिलं, आणि 25 मायनस 144. ओके, आणि डिवायडेड बाय खाली 120/169. याच्यामध्ये 169 कट होतील. आता काय होईल, 25 मधून 144 मायनस होत नाही, मग आपण काय करू 144 मधून मायनस करू. कोणाला 144, एक मिनिट, 144 मधून आपण 25 ला मायनस करू. 14 मधून 5 गेले 9, इथे एक आला, 4 मधून 3 गेले 1 आणि 1, 119 आलं, 119 फक्त मायनस मध्ये 119 आलं डिवायडेड बाय 120. म्हणजे आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर निगेटिव्ह 119/120 आलं. असा आपला हा. आता आणखी दुसरा एक प्रश्न आहे का याच्यामध्ये, बघू आणखी एक याच्यामध्ये क्वेश्चन आहे, अजून एक आहे 1/tan स्क्वेअर थिटा. बघा दुसरा प्रश्न, 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/tan स्क्वेअर थिटा. टॅनची व्हॅल्यू किती आहे, कुठे गेला बाबा टॅन, 5/12 चा स्क्वेअर, 5/12 चा स्क्वेअर 1/5 चा स्क्वेअर 25, 12 चा 144, 1/25 डिवायडेड बाय 144. मग उलट होतं, 144 वर जातात आणि 25 खाली येतात, म्हणजे 144/25. एवढंच याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा 8 नंबरचा क्वेश्चन. बघा पुढचा जो प्रश्न आहे 8 नंबरचा, याच्यामध्ये बघा सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, एकदम इझी आहे. याच्यातला पहिला क्वेश्चन बघा किती बाबा, 4 cot 45. बघा हा तुम्ही पण आरामात सॉल्व्ह करू शकताय. पहिला क्वेश्चन आहे 4 cot 45 डिग्री मायनस सेक 60 डिग्री आणि प्लस साइन 30 डिग्री. आता या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत, बरोबर. टेबल दिलाय मी सगळ्यात आधीच तुम्हाला. cot 45 ची व्हॅल्यू किती, 4 इंटू cot 45 ची व्हॅल्यू 1 असते, मायनस सेक 60, सेक 60 ची व्हॅल्यू 2 असते, आणि प्लस साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. तर या व्हॅल्यू माहिती पाहिजे. 4 इंटू 1 4 मायनस 2 प्लस 1/2, 4 मायनस 2 किती 2 प्लस 1/2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 2 जा 4 प्लस हा 1 डिवायडेड बाय 2, 4 प्लस 1 5/2. तर 5/2 हे माझं आन्सर झालं. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघूयात. पहिल्याचं आलं 5/2. एक काहीतरी जरा गडबड आहे, काहीतरी राहील, हा स्क्वेअर आहे बरं का, इथं हा सेकचा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर लिहायचा राहिला, त्याच्यामुळे इथं पण स्क्वेअर येईल आपल्याकडं, आणि त्याच्यामुळे जरा उत्तर थोडंसं बदलेल. 4 मायनस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1/2, 4 मधून 4 गेले 0 प्लस 1/2, माझ्याकडे आन्सर आलं 1/2 झालं. इथं थोडंसं स्क्वेअर लिहायचं मी विसरलो होतो, बाकी काय नाही, असं विसरू नका तुम्ही. आता पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे दुसरा, त्याच्यामध्ये काय दिले बघा, कॉस स्क्वेअर 0 प्लस कॉस स्क्वेअर π/6 प्लस कॉस स्क्वेअर π/3 प्लस कॉस स्क्वेअर π/2. आता बघा या सगळ्या व्हॅल्यू माहिती पाहिजे.
कॉस स्क्वेअर 0, कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते बाबा 1 असते, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते, चला 1 चा स्क्वेअर प्लस कॉस 6 पाय अपॉन 6, कॉस पाय अपॉन 6 ची व्हॅल्यू म्हणजे पाय अपॉन 6 म्हणजे 630, कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते √3 अपॉन 2 त्याचा स्क्वेअर, कॉस 60 पाय अपॉन 3 ची व्हॅल्यू किती असते 1 अपॉन 2 असते, म्हणजे कॉस 60 1 अपॉन 2 चा स्क्वेअर, आणि कॉस पाय अपॉन 2 म्हणजे कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0, म्हणजे इथे 0 चा स्क्वेअर. आता या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्या पहिल्या टेबलमध्ये, त्या टेबलमधून या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ओके, तर इथं बघा पुढे आता 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3, या 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि 0 चा स्क्वेअर 0. 1 प्लस हे 4 दोन वेळा आहे, एकदाच लिहा, वरती 3 + 1 4 लिहा आणि प्लस 0 नका लिहू, 1 + 4 अपॉन 4 1 आणि माझा आन्सर आला 2. तर असा आपल्याला हा क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यानंतर आता शेवटचा जो 9वा प्रश्न आहे तो आपण बघूयात, आणि म्हणजे आपला हा प्रॅक्टिस सेट होऊन जाईल. बघा शेवटच्या प्रश्नामध्ये विषय काय, इथं अशाच प्रकारचे सगळे प्रश्न आहेत. तर आता हे सगळे मी तुम्हाला एक समजून सांगतो, एक समजून सांगितलं की बाकी तुम्ही करा. बघा कॉस थीटा इज इक्वल टू -3 अपॉन 5, कॉसचा फॉर्म्युला काय असतो y अपॉन r. आता याच्यामध्ये याचा अर्थ y ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, देअरफॉर याचा अर्थ y इज इक्वल टू तुमच्याकडे -3 आहे, r ची व्हॅल्यू तुमच्याकडे काय बाबा, r ची जी व्हॅल्यू बघायला गेलं तर r ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे बाबा 5 आहे, आणि मला x ची व्हॅल्यू काढायची. आता जी x ची व्हॅल्यू जी आहे ती मला या ठिकाणी इथं काढायची. मग ती x ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला काय, r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. r ची व्हॅल्यू 5 आहे, 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, x ची व्हॅल्यू माहिती नाहीये, प्लस y ची व्हॅल्यू -3 आहे त्याचा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, -3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस इकडे आला -25 - 9 इज इक्वल टू x स्क्वेअर. याचा अर्थ आपल्याकडे x स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे, x स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे असणार आहे 16, 25 मधून 9 गेले 16, आणि x इज इक्वल टू +-4 16 चा स्क्वेअर रूट. आता x इज इक्वल टू +-4 मधली x ची व्हॅल्यू काय घ्यायची, +4 घ्यायची का -4. x बघा 180 आणि 270 कुठल्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये, थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये दिला, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह असतात, देअरफॉर तुम्ही इथे लिहा थीटा लेज इन थर्ड क्वाड्रंट, देअरफॉर x इज इक्वल टू -4. ओके, थर्ड क्वाड्रंट मध्ये -4 असतं, बाकी जर तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये असता तरी -4 लिहिलं असतं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये +4 लिहिलं असतं, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण +4. आता या x y आणि r च्या व्हॅल्यू आल्यानंतर बाकी व्हॅल्यू काढणं सोपं आहे, मग बाकी काढा. साइन थीटा इज इक्वल टू y अपॉन r, कॉस थीटा इज इक्वल टू x अपॉन r, टॅन थीटा इज इक्वल टू y अपॉन x, त्याच्यानंतर कोसेक थीटा इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे r अपॉन y, सेक थीटा इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे r अपॉन x, आणि टॅन थीटाचा आपल्याकडे, कॉट थीटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे x अपॉन y. आता या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाका, झालं उत्तर. काय एवढं अवघड नाही. y अपॉन r, y ची व्हॅल्यू किती -3, r ची व्हॅल्यू 5, -3 अपॉन 5, x अपॉन r, x ची व्हॅल्यू -4 आहे आणि r ची व्हॅल्यू 5, -4 अपॉन 5, y अपॉन x, y ची व्हॅल्यू -3 आहे, x ची व्हॅल्यू -4 आहे, -3 -4 गेले, 3 अपॉन 4 राहिले, कोसेक r अपॉन y, r ची व्हॅल्यू 5 आहे, y ची व्हॅल्यू किती -3 आहे. त्याच्यानंतर सेक थीटा इज इक्वल टू r अपॉन x, r ची व्हॅल्यू आपल्याकडे किती दिले 5, x ची व्हॅल्यू -4, आणि कॉट थीटा इज इक्वल टू x अपॉन y, x ची व्हॅल्यू -4, y ची व्हॅल्यू आपल्याकडे -3 आहे, मग इथं लिहायचं -4 अपॉन -3, 4 अपॉन 3 माझ्याकडे आन्सर आलं. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण समजून घेऊ शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबू. आता याच्यामध्ये अजून 3 प्रश्न आहेत पण सेम असेच आहेत, तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर एकच आपला हा प्रॅक्टिस सेट 2 तासाच्या वरती जायचा. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट आपण बघूयात, किंवा तुम्हाला आणखी 11वीच्या कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे असेल
युनिट टेस्टच्या क्वेश्चन पेपरवर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण तसा व्हिडिओ बनवूयात. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबू. बाय सर्वांना, धन्यवाद.